Hello, my dear friends. In this video, I will focus on topic budget. Myself, Professor Pund VP, Department of Economics, Dada Patil College, Karjat. This video is useful for TYBA and MA Economics students. I will deliver this lecture in Marathi language. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये अंदाजपत्रकाबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये सर्वसाधारणपणे सरकारचे उत्पन्न, खर्च आणि कर्ज या धोरणांना व्यावहारिक रूप देण्याचे कार्य अंदाजपत्रक करत असते. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीला अंदाजपत्रकाबद्दल उत्सुकता असते. प्रत्येकजण ज्या दिवशी अंदाजपत्रक असेल त्या दिवशी आवर्जून TV, रेडिओ किंवा इतर प्रसारमाध्यमासमोर उपस्थित राहून अंदाजपत्रकाबद्दल माहिती घेत असतो. तर या दृष्टिकोनातून विचार करता आपल्याला हे अंदाजपत्रक काय आहे याबाबत आपल्याला माहिती मिळवायची. अंदाजपत्रकाला इंग्रजीमध्ये बजेट किंवा आपण मराठी त्याला अर्थसंकल्प असेही म्हणतो. हा बजेट जो शब्द आहे हा फ्रेंच भाषेपासून निर्माण झाला आहे असं सांगितलं जातं. बोगोटी या फ्रेंच शब्दापासून हा बजेट शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचा वापर सर्वसाधारणपणे 1933 इंग्लंडमध्ये करण्यात आला. तर हा जो बजेट शब्द आहे या शब्दावरून अंदाजपत्रक असा आपण त्याचा सर्वसाधारणपणे अर्थ घेतो. बोगोटी जो शब्द आहे त्याचा मूळ अर्थ कातडी पिशवी असा होतो. त्या काळामध्ये देशाचे अर्थमंत्री कातडी पिशवीमध्ये आपले महत्त्वाचे सामान किंवा कागदपत्र घेऊन यायचे आणि ते संसदेसमोर ती कागदपत्र लोकांना किंवा संसदेतील सभासदांना सादर करायचे. म्हणून त्या कातडी पिशवीमधून एखादा जादूगार ज्याप्रमाणे वस्तू तयार करतो किंवा काढून दाखवतो त्याप्रमाणे त्यातून तो कागदपत्र काढायचा आणि त्या कागदपत्रावरून पुढील काळामध्ये अर्थव्यवस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून येत होते. तर तेव्हापासून हा बजेट शब्द हा वापरात येण्यास सुरुवात झाली. सर्वसाधारणपणे 1947 सालच्या दरम्यान फ्रेंच शब्दापासून झालेला हा बोगोटी शब्द आणि त्यावरून तयार झालेलं अंदाजपत्रक हे तयार करत असताना ब्रिटन देशामध्ये हे अर्थसंकल्प त्या अर्थमंत्र्याकडून लीक झालं. त्याचं काय झालं एक दिवशी की अर्थमंत्री संसदेत 1947 साली आपले अर्थसंकल्प मांडणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी एका पत्रकारानं सहज अर्थमंत्र्याला विचारलं की उद्याच्या अंदाजपत्रकामध्ये काय मांडलेलं आहे. तर त्या अर्थमंत्र्याने सांगितलं की अंदाजपत्रक हे अगोदर सांगता येत नाही किंवा लीक करता येत नाही, परंतु उद्यापासून तू तुझी व्यसनं कमी कर असं त्याने थोडक्यात शब्द वापरला आणि बोलणं टाळलं. परंतु त्या पत्रकाराने जो शब्द ऐकला की उद्यापासून तुझी व्यसनं कमी कर याचा अर्थ त्याने ओळखून घेतला की आपल्याला सिगारेट पिण्याचं व्यसन आहे आणि उद्यापासून ह्या सिगारेटवरती फार मोठ्या प्रमाणात कर आकारले जाणार आहे. म्हणून त्याने लगेच दुसऱ्या दिवशी पेपरवरती हिडिंग दिलं की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सिगारेटवरती प्रचंड प्रमाणात कर आकारले जाणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ह्या बातम्या यायला लागल्या आणि दुपारच्या दरम्यान अंदाजपत्रक सादर केलं जाणार होतं. तर सर्व विरोधी पक्षांनी त्या अंदाजपत्रकावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली की अंदाजपत्रक अगोदर फुटले म्हणून. अगोदर पेपरमध्ये बातम्या आल्या. तर त्याच वेळी त्या सरकारच्या अर्थमंत्र्याला आपला राजीनामा द्यावा लागला.
ते अर्थमंत्री कोण होते तर ते अर्थमंत्री डॉल्टन हे त्यावेळेस त्याचे अर्थमंत्री होते ब्रिटन सरकारमध्ये. तर यावरून असा हा सर्वसाधारणपणे अंदाजपत्रकाचा पूर्व इतिहास किंवा माहिती सांगितली जाते. भारताच्या संदर्भामध्ये जर विचार करायचं म्हटलं तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून सरकारचं उत्पन्न आणि खर्च याबाबत त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये याचा विचार केलेला आहे. म्हणजे फार पूर्वीपासून आपल्या देशामध्ये सुद्धा अंदाजपत्रक मांडलं जात होतं हे दिसून येतं. जर आपण पाहिलं तर भारतीय संविधानामध्ये अंदाजपत्रक हा उल्लेख केलेला नाही. भारताच्या संविधानात अनुच्छेद 112 वार्षिक वित्तीय विवरण हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. वार्षिक वित्तीय विवरण म्हणजेच अंदाजपत्रक असा त्याचा अर्थ आपण सर्वसाधारणपणे घेत असतो आणि हे अंदाजपत्रक आपण पाहत असतो. तर सर्वसाधारणपणे 1947 सालापासून भारतामध्ये हे अंदाजपत्रक मांडलं जातं. यात सुरुवातीला रेल्वेचं अंदाजपत्रक स्वतंत्र मांडलं जायचं, नंतर सामान्य अंदाजपत्रक मांडलं जात होतं आणि सर्वसाधारणपणे 2017पर्यंत ही परिस्थिती चालू होती. 2017मध्ये रेल्वेचे अंदाजपत्रक आणि सामान्य अंदाजपत्रक एकाच वेळी मांडण्याचा प्रघात पडला. सर्वसाधारणपणे 1 मार्च या दिवशी संसदेसमोर अंदाजपत्रक अर्थमंत्री सादर करतात आणि हे सादर केल्यानंतर ह्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी जी आहे ती 1 एप्रिलपासून सुरू होते. म्हणजे आपल्या देशाचं जे आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिल ते 30 मार्च या स्वरूपाचं आपल्या देशाचं हे पत्रक आहे, बजेट आहे. म्हणजे या दिवशी अंदाजपत्रक आपल्या देशामध्ये लागू होतं 1 एप्रिलपासून आणि 30 एप्रिलपर्यंत हे चालू राहतं. तर सर्वसाधारणपणे यावर्षी निर्मला सीतारामन यांनी अंदाजपत्रक मांडणी करत असताना किंवा अर्थसंकल्पाची मांडणी करत असताना आपल्या हातामध्ये लाल प्रकारची डायरी किंवा वही घेऊन त्यांनी हे अंदाजपत्रक मांडलं. त्याला त्यांनी खाते वही असं नाव दिलं आणि ह्या अंदाजपत्रकामध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं विश्लेषण केलं. म्हणजे भविष्यकाळामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन होईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसतं की अंदाजपत्रकावरून की सरकारला मिळणारं उत्पन्न, सरकारचा खर्च, सरकारचं कर्ज ह्या सर्व धोरणांना व्यावहारिक रूप देण्याचं काम जे आहे ते ह्या अंदाजपत्रकामध्ये केलं जातं. तर ह्या अंदाजपत्रकाच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्येमध्ये सर्वात प्रथम जी व्याख्या आहे त्यामध्ये नाव सांगितलं जातं J.L. हॅन्सन या अर्थशास्त्रज्ञाचं. या अर्थशास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे की अंदाजपत्रक म्हणजे शासनाच्या खर्चाचा आणि महसुलाचा पुढील वर्षाचा अंदाज म्हणजे अंदाजपत्रक हो. ह्या व्याख्येवरून आपल्याला सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये पुढील वर्षामध्ये कोणत्या स्वरूपाचे बदल होणार आहेत याचा विचार ह्या अंदाजपत्रकामध्ये केला जात असतो. सरकार आपल्याला मिळणारं उत्पन्न वाढवत असताना सरकारच्या उत्पन्नाची जी काही साधनं आहेत, कर असेल, त्यामध्ये प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील, सरकारचे उपक्रम असतील, सरकारचे उद्योगधंदे असतील, सरकारी व्यवसाय असतील, सरकारची कारखानदारी असेल, स्टाम्प असेल, मुद्रांक शुल्क असेल, दंड, व्याज हे सर्व घटक सरकारच्या उत्पन्नामध्ये येतात.
तर खर्चाच्या बाजूला सरकार जो काय खर्च करणार आहे त्यामध्ये सामाजिक सेवा असतील, सार्वजनिक सेवा असतील, शिक्षण, आरोग्य, व्यवस्थापन, प्रशासन, ह्या सर्व घटकावर होणारा सरकारचा खर्च आणि तसेच कर्ज. सरकार आपल्या वेगवेगळ्या कारणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज उभारत असतं. या कर्जामध्ये अंतर्गत कर्ज असतात, बाह्य कर्ज असतं, बँकाकडून घेतलेलं कर्ज असतं, लोकांकडून घेतलेलं कर्ज असतं. तर ह्या सर्व कर्जाचं विचार ह्या अंदाजपत्रकामध्ये केला जात असतो. ह्या कर्जावरती द्यावं लागणारं व्याज याचासुद्धा विचार ह्या अंदाजपत्रकामध्ये केला जात असतो. तर सरकार उत्पन्न मिळवताना जे काही मार्ग वापरतं त्यामुळं समाजातील लोकांवरती त्याचा परिणाम होत असतो. कारण सरकारचं उत्पन्न वाढतं म्हणजे सरकार वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतं, त्यामध्ये कर वाढवतं आणि कर वाढवले की साहजिकच समाजातील लोकांना त्याचा त्रास होतो किंवा जनता अनुत्साही, निरुत्साही होते. म्हणून या दृष्टिकोनातून सरकार उत्पन्न वाढवत असताना किती उत्पन्न वाढवणार आहे हे समाजातील लोकांना अंदाजपत्रकावरून समजून येत असतं. म्हणून अंदाजपत्रक हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. यानंतर आपण पाहणार आहोत की अंदाजपत्रकाची काय उद्दिष्ट आहेत. कारण जगातील प्रत्येक देशामध्ये अंदाजपत्रक मांडलं जातं. आज जगामध्ये कोणताच देश असा नाही की त्या देशामध्ये अंदाजपत्रक मांडलं जात नाही. जगातील सर्व देशात अंदाजपत्रक मांडले जातात. तर हे अंदाजपत्रक मांडण्याचे जे प्रमुख उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांचा आपल्याला विचार करायचा. यात सर्वात प्रथम पहिलं उद्दिष्ट सांगितलं जातं की देशात पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे. आज जर आपण पाहिलं तर जगातील कोणतीच अर्थव्यवस्था अशी नाही की त्या देशामध्ये पूर्ण रोजगार आहे. पूर्ण रोजगार याचा अर्थ देशातील जी काही साधन सामग्री आहे, मनुष्यबळ असेल, संसाधनं असतील, ह्या संसाधनांना पूर्ण रोजगार प्राप्त करून देणं. तर कोणत्याच देशामध्ये पूर्ण रोजगार नाही, परंतु अंदाजपत्रकामध्ये उद्दिष्ट मांडताना हे उद्दिष्ट मांडलेलं आहे की देशात पूर्ण रोजगार प्रस्थापित करणं. या दृष्टिकोनातून अंदाजपत्रकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धोरणं ठरवली जात असतात की जेणेकरून देशामध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित करता कसा येईल किंवा देशातील बेकारी आपल्याला कोणत्या प्रकारे कमी करता येईल याचे उद्दिष्ट यामध्ये मांडले जात असतात. यानंतर दुसरं उद्दिष्ट सांगितलं जातं देशात गुंतवणुकीची उच्च पातळी गाठणे. देशामध्ये जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक देशातील लोक आणि बाह्य देशातील किंवा परकीय गुंतवणूक याद्वारे देशातील गुंतवणुकीची पातळी आपल्याला वाढवता येते. देशाचा जर विकास करायचा असेल तर देशातील गुंतवणुकीची पातळी वाढली पाहिजे. गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असते. या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक कशा प्रकारे आकृष्ट करता येईल, आकर्षित करता येईल याचा विचार ह्या उद्दिष्टांमध्ये केला जातो. यानंतर तिसरं उद्दिष्ट सांगितलं जातं की देशात चलन विस्तार आणि चलन संकोच विरहित परिस्थिती निर्माण करणे. चलन विस्तार म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. चलन विस्तार म्हणजे देशातील चलनाची संख्या वाढणं किंवा चलन वाढ होणं. आपण त्याला भाववाढ असं म्हणतो. कारण देशामध्ये जर चलन वाढ झाली तर त्याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ घडून येते आणि भाववाढ घडून आली की समाजातील कोणत्याच वर्गाला भाववाढ नकोशी असते. कारण समाजातील सर्वच वर्गांना ह्या भाववाढीचा त्रास होत असतो. म्हणून कुणीच ह्या भाववाढीचं समर्थन करत नाही. आणि तसंच चलन संकोच जर झाला तर देशामध्ये मंदीची परिस्थिती निर्माण होते आणि ही मंदीची परिस्थिती पण देशातील लोकांना नको असते. म्हणून चलन संकोचसुद्धा नको असतो. म्हणून या दृष्टिकोनातून अंदाजपत्रकामध्ये जास्त प्रमाणात चलन विस्तार होणार नाही आणि तसेच चलन संकोच विरहित परिस्थिती राहील याचा विचार ह्या अंदाजपत्रकामध्ये केला जातो. यानंतर चौथं उद्दिष्ट सांगितलं जातं देशातील उत्पन्न आणि संपत्तीची समतोल विभागणी करणं.
हे एक अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण आपण पाहतो की देशामध्ये जर फार मोठ्या प्रमाणात असमतोल असेल, उत्पन्न आणि संपत्तीच्या बाबतीत जी विभागणी झालेली असेल, त्यामध्ये विषमता असेल, तर देशामधील काही लोक प्रचंड श्रीमंत असतात आणि काही लोकांकडं उत्पन्नाची साधने नसतात किंवा संपत्ती नसते. म्हणजे देशात एका बाजूला श्रीमंताचा वर्ग निर्माण होतो आणि दुसऱ्या बाजूला गरिबाचा वर्ग निर्माण होतो. एका बाजूला अहिरे आणि दुसऱ्या बाजूला नाहिरे असा समाज निर्माण होतो. आणि ह्या दोन समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत या वर्गामध्ये नेहमी संघर्ष होत राहतात. आणि संघर्ष होत राहिला की अर्थव्यवस्था डगमगीत होतात. अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या मार्गामध्ये यामुळे अडचणी निर्माण होतात. म्हणून सर्वसाधारणपणे अंदाजपत्रकामध्ये असं उद्दिष्ट ठेवलं जात असतं की उत्पन्न आणि संपत्ती जी आहे याची समतोल विभागणी आपल्याला कशी करता येईल या दृष्टिकोनातून यात विचार केला जातो. म्हणून सरकार या दृष्टिकोनातून विचार करतं की सरकार जेव्हा आपलं उत्पन्न मिळवतं त्यावेळेस श्रीमंतावरती जास्तीत जास्त कर आकारण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि गरिबांवरती कमी कर आकारले जातात. सवलत देताना किंवा फायदे देत असताना सर्वसाधारणपणे गरिबांना जास्तीत जास्त फायदे देण्याचा प्रयत्न केला जातो. तर या दृष्टिकोनातून ही विभागणी समतोल करण्याकडं सरकारचा कल असतो. यानंतर 5वं उद्दिष्ट सांगितलं जातं उत्पादनात वृद्धी घडवून आणणे. उत्पादनात वृद्धी घडवून आणणे म्हणजे देशाच्या सकल उत्पादन जे आहे, ज्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणतो, ह्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर देशाच्या एकूण उत्पादनात वाढ झाली तरच देशाचा आर्थिक विकास घडून येत असतो. म्हणून या दृष्टिकोनातून उत्पादनात वाढ घडवून आणण्याचं उद्दिष्ट आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न हे अंदाजपत्रकामध्ये मांडले जात असतात. तसेच 6वं उद्दिष्ट सांगितलं जातं आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. आर्थिक स्थैर्य निर्माण करणे म्हणजे अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे. यामध्ये अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे म्हणजे यामध्ये बदल न करणे असा नाही, तर अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे, परंतु सर्व घटकांना स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणजेच आर्थिक स्थैर्य निर्माण करणं. देशातील जी काही उत्पादनाची साधनं आहेत त्यांना विविध घटकांद्वारे स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं तर देशातील सरकार स्थिर काळापर्यंत टिकाव धरू शकतं. जर आर्थिक स्थैर्य निर्माण झालं नाही तर सरकार जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून आर्थिक स्थैर्य निर्माण करणं हे एक अंदाजपत्रकाचं उद्दिष्ट असतं. यानंतर 7वं उद्दिष्ट सांगितलं जातं महत्तम सामाजिक कल्याण साधणे. महत्तम सामाजिक कल्याण म्हणजे काय, तर अंदाजपत्रकाद्वारे समाजातील लोकांचे किंवा देशातील लोकांचे जास्तीत जास्त सामाजिक कल्याण कशा पद्धतीनं साध्य करता येईल याचा विचार ह्या अंदाजपत्रकामध्ये केला जात असतो. आणि या दृष्टिकोनातून हे उद्दिष्ट ठेवण्यात येत असतं की समाजातील जास्तीत जास्त लोकांचे कल्याण झाले पाहिजे. आणि यानंतर शेवटचं उद्दिष्ट यामध्ये सांगितलं जातं की जलद आर्थिक विकास करणे. देशाचा आर्थिक विकास हा वेगाने घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे असते. जर आपल्या देशाची लोकसंख्या वाढत आहे तर त्या लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षा जास्त वेगानं आर्थिक विकास होणं आवश्यक आहे. जर लोकसंख्या ज्या वेगानं वाढते त्याच वेगानं जर आर्थिक विकास होत असेल तर तो विकास होऊनसुद्धा झालेला विकास दिसून येत नाही. यासाठी काय झालं पाहिजे, तर लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षा जास्त वेगानं आर्थिक विकास झाला पाहिजे. तर सर्वसाधारणपणे ही अंदाजपत्रकाची प्रमुख उद्दिष्टे सांगितली जातात. यानंतरचा भाग जो आपण पाहणार आहोत तो आहे अंदाजपत्रकाचे प्रकार. तर अंदाजपत्रकाचे प्रकार पाहत असताना हे सर्व प्रकार आपल्याला एकाच वेळी पाहता येणार नाहीत, कारण याचे भरपूर प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे 7 प्रकार याचे पाडलेले आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये
अंदाजपत्रकाचा एक पहिला प्रकार पाहू आणि बाकीचे राहिलेले जे 6 प्रकार आहेत आपण ते नंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तर यामध्ये पहिला जो प्रकार आहे अंदाजपत्रकाचा तो आहे महसुली व भांडवली अंदाजपत्रक. ही पद्धत जी आहे ही पद्धत अनेक देशामध्ये वापरली जात असते. सर्वसाधारणपणे भारतामध्ये सुद्धा हीच पद्धत वापरली जाते. आपल्या देशाचं अंदाजपत्रक मांडत असताना महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक असे 2 स्वतंत्र अंदाजपत्रक मांडली जात असतात. महसुली अंदाजपत्रकाच्याही 2 बाजू असतात, महसुली जमा आणि महसुली खर्च. तसेच भांडवली अंदाजपत्रकाच्याही 2 बाजू असतात, भांडवली जमा आणि भांडवली खर्च. आणि या सर्वांचा ताळा किंवा लेखा सर्वात शेवटी तयार झालेला असतो, त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. तर सर्वसाधारणपणे महसुली ज्या जमा असतात किंवा सरकारला उत्पन्न मिळवून ज्या बाबी असतात ह्या सर्वसाधारणपणे निसर्गतःच शासनाला प्राप्त झालेल्या असतात. आणि भांडवली खात्यामध्ये सर्वसाधारणपणे भांडवलाची जी संपत्ती आहे त्याचा विचार केला जात असतो. आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे अर्थसंकल्पात महसुली खर्च हा इतर खर्चाहून निराळा दाखविण्याचे बंधन आहे. त्यामुळे सरकारी अंदाजपत्रक हा महसुली आणि भांडवली अशा 2 विभागामध्ये विभागला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच माहिती आपण पाहू. नंतरची जी माहिती आहे किंवा अंदाजपत्रकाचे जे काही 6 प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढच्या ऑनलाईन लेक्चरच्या वेळेस आपण पाहू. थँक्यू.